घटना आहे मुंबईमधील, त्याचबरोबर आज रक्षाबंधन सुद्धा आहे। मग ही घटना पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल। असं या घटनेत काय घडलं ते पाहूयात। आता रक्षाबंधन म्हटलं की भाऊ बहीण या दोघांचं पवित्र नात्याचा सण आहे। यामध्ये मग लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात। आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचीच होऊन बसतात। आता या घटनेमध्ये काय झालं पहा। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात। या धकाधकीच्या जीवनात लोकलमध्ये काही ना काही नवीन पाहायला मिळतं। आता या ट्रेनमध्ये ही महिला आणि तो व्यक्ती होता। मग असं काय घडलं ते पाहूयात। दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची घाई आणि धक्काबुक्की करत अंदर बहुत जगा आहे असं म्हणत मुंबई लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसांची गर्दी पाहायला मिळते। पण अनेकदा कामावरून परतताना अनेकांना खूप उशीर होतो। आता या घटनेची सर्वत्र चर्चा आहे, त्याचबरोबर रक्षाबंधन सुद्धा आहे। त्यामुळे ही घटना घडल्यानंतर अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं। परंतु या महिला डब्यामध्ये नक्की काय घडलं होतं? विशेष म्हणजे महिला रात्री उशिरा प्रवास करणं टाळतात। तसंच अनेकदा रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यात पुरुषही प्रवास करतात। अनेकदा तर डबा रिकामाच असतो आणि इतक्या रात्री एकटीने प्रवास करण्याची भीती कोणालाही सहज वाटू शकते। लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात। आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि त्यानंतर अशा घटना घडत असतात। या धकाधकीच्या जीवनात लोकलमध्ये काही ना काही पाहायला मिळतं। दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची घाई आणि धक्काबुक्की करतात। मग लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसांची गर्दी पाहायला मिळते। कधीकधी अशा घटना घडतात की अंगावर काटा येतो। लोकलमुळे अनेक लोकांचे जीवसुद्धा जातात। अनेकदा कामावरून परतताना अनेकांना खूप उशीर होतो, विशेष म्हणजे महिलांना। आता या घटनेमध्ये काय झालं की सगळीकडेच या घटनेची चर्चा आहे। ही महिला रात्रीच्या वेळी मुंबई लोकलमधून प्रवास करत होती। ती ज्या डब्यात आहे तो डबा संपूर्ण रिकामा दिसत होता। ती पहिल्यांदाच मध्यरात्री एकटीने लोकलचा प्रवास करत होती आणि त्यानंतर ती प्रचंड घाबरलेली, कारण की ती पहिल्यांदाच लोकलमधून तेही रात्रीचे एकटीच प्रवास करत होती। याच दरम्यान मग तिला काय झालं की तिने व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात सुरुवात केली आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत तिचा अनुभव सांगितला। तर व्हिडिओ रेकॉर्ड करत ती अनुभव सांगते की मी प्रवास करत असताना माझ्यासोबत सुरक्षा रक्षक होते आणि त्यामुळे माझा प्रवास सुखरूप झाला। या दादांना मनापासून धन्यवाद, असं तिने व्हिडिओ रेकॉर्ड करून सांगितलं। लेडीज डब्यात रात्रीच्या वेळी पोलीस असल्यामुळे त्या महिलेचा प्रवास सुखरूप झाला आणि तिला कसलीच भीती वाटली नाही। तिचा हा अनुभव सांगताना ती अगदी जबाबदारीने हे सगळं व्हिडिओद्वारे दाखवत होती। महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षतेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहतात। महिला सुरक्षित नाहीत महाराष्ट्रात, असंच अनेकांचं मत आहे। मग ही महिला लेडीज डब्यात एकटीच रात्रीच्या वेळी प्रवास करत होती। ती पहिल्यांदाच असा प्रवास तिने केला होता। मग ती पुरतीच हजरून गेली, कारण की त्या महिलांच्या रेल्वे डब्यामध्ये कोणीच नव्हतं। ती प्रचंड घाबरली आणि मग त्या लेडीज महिला डब्यामध्ये असं काही घडलं की ती खुश झाली, ती आनंदी झाली आणि तिला सुखरूप वाटू लागलं, कारण की त्या महिला डब्यात तिच्यासोबत सुरक्षा रक्षक होते। त्यामुळे तिचा प्रवास सुखरूप झाला। मग लेडीज डब्यात रात्रीच्या वेळी पोलीस असल्यामुळे त्या महिलेचा प्रवास सुखरूप झाला आणि तिला कसलीच भीती वाटली नाही। तिचा हा अनुभव तिने शेअर केलेला आहे। परंतु सोशल मीडियावरती ही घटना व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे। खरं तर ही घटना त्या महिलेच्या नवऱ्याने शेअर केलेली आहे। शेवटच्या लोकल ट्रेनने मध्यरात्री प्रवास करताना अनुभव माझ्या बायकोने शेअर केला, असं त्या नवऱ्याने सांगितलेलं आहे। अनेकांनी यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। काहींना म्हटलेलं आहे की मुंबई पोलिसांना सलाम, तर अनेकांनी म्हटलेलं आहे आमची मुंबई मस्तच आहे। काही जण म्हणाले की मुंबई पोलिसांचा अभिमान आहे, तर एकानं म्हटलंय पोलीस म्हणजे पांडुरंग आहेत, ते सदैव आपल्या पाठीशी असतात। रक्षाबंधनच्या रात्री एका महिलेची अशा प्रकारे मदत आणि तिला सुरक्षा वाटावी असं काम पोलीस सुरक्षा रक्षक नेहमीच करत असतात। मग त्यांचं आपण कौतुक केलंच पाहिजे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या।
तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.